नमस्कार. आज बनवणार आहोत आपण मेंदू वडे अगदी सोप्या पद्धतीने. मी रात्री 1 ते 1.5 वाटी डाळ अशी भिजवून घेतली आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे आणि वाटून घ्यायची. बघा अशी ह्या पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे डाळ आणि मी काढून घेणार आहे. खूपच सुंदर कुरकुरीत असे वडे होणार आहेत. पूर्ण रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे आज. हे बघा डाळीमध्ये आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये तांदळाचे पीठ टाकायचे. बघा ही वाटीभर मी तांदळाचं पीठ आणि हीच वाटी मी डाळ भिजत घातलेली. थोडासा आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर एकदम थोडासा खाता सोडा टाकायचा आहे आपल्याला, भजींचा सोडा. अशा पद्धतीने बघा बॅटर हे बनवून घ्यायचं आहे आणि चम्मचने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित आपल्याला 2-3 मिनटं असं छानपैकी थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि चम्मचने व्यवस्थित, ते लवकर होत नाही मिक्स, आपल्याला व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच सुंदर आपला व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मी सोप्या पद्धतीने रेसिपीचे व्हिडिओ आणत असते. हे बघा अशा पद्धतीने 2-3 मिनटं मी फेटून घेतलं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य 4-5 मिरच्या, हे बघा 10 कांड्या लसूणच्या, अर्धा इंच आम्ही अद्रक घेतलं आहे आणि बडीशोप घेतली आहे. बघू शकता तुम्ही. थोडेसे जिरे घेतले. बघा मिरची, लसूण, अद्रक, जिरे थोडेसे, कोथिंबीर आणि बडीशोप असे ह्या पद्धतीने मी घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. मी कोथिंबीर टाकली, नंतर अद्रक, हे बघा मिरच्या, अशा पद्धतीने लसूण, थोडं जिरे आणि बडीशोप असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घातलं आहे मी, वरूनही घालणार आहे मी थोडंसं मीठ. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मी तोपर्यंत कढई तापायला ठेवली. बघा तेल टाकून थोडंसं आपल्याला जास्त तेल टाकायचं आहे, म्हणजे वडे व्यवस्थित तळल्या जातात. हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे मी. असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिरची वगैरे. आणि हे आपण उडदाची डाळीचं वाटलेलं बॅटर हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तेही आपल्याला व्यवस्थित काढून व्यवस्थितच मिक्स करायचं आहे. त्याला चम्मचने नाही, आपण हाताने असं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक जीव होस तर आपल्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्सच करून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे मी. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित असल्या 2-3 मिनटं हाताने मिक्स करून हे बघा तेलामध्ये सोडत जायचं आहे आपल्याला वडे. एक एक करून मी थोडंसं मीडियम गॅसवर, जास्त तेल तापवायचं नाही आपल्याला, फास्टमध्ये थोडंसं मीडियम तापवलं का आपल्याला टाकत जायचे वडे. अशा पद्धतीने तुम्ही गोल आकारातही वडे करू शकता किंवा अशा पद्धतीनेही करू शकता. तेलानं थोडंसं लगेच आपल्याला पलटी करायचं आहे. अशा पद्धतीने पलटी करत राहायचं आहे आपल्याला मध्यम गॅसवरच, नाहीतर ते कच्चे राहतात मध्ये. सारखं आपल्याला व्यवस्थितच पलटी करायचं आहे. किती सुंदर असे आपले वडे दिसतात बघू शकता तुम्ही, आणि खूपच टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा तुम्हीही. अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. खूपच सुंदर असे आपले वडे तयार होत आहेत बघू शकता तुम्ही. व्यवस्थित त्याला हलवत जायचं आहे आणि पलटी करत जायचं आहे, म्हणजे एका बाजूने काळे होणार नाहीत आणि व्यवस्थित असे खरपूस भाजल्या जातील, तळल्या जातील. हे बघा अशा पद्धतीने कसे रेडी झालेत बघा. किती सुंदर असे दिसत आहेत आपले मेंदू वडे. बघू शकता उडदाचे वडे.
आपल्याला काय करायचं आहे, आता जे झालेले वडे आहेत ना, त्यांना एक एक करून काढून घ्यायचं आहे. आपल्याला सर्व करायचं आहे. हे बघा, मी तोडूनही दाखवते. किती मस्त शिजलेत आतून, खूपच छान वास सुटला आहे. आणि बघा अशा पद्धतीने करकरीत आणि कुरकुरीत बघा आवाज येतोय, बघू शकता तुम्ही ही नक्की ट्राय करा, कारण खूपच सोप्या पद्धतीने मी रेसिपी आणली आहे. धन्यवाद. हे बघा किती सुंदर असे तयार